दोन मुलं असलेल्या बायकोच्या वाहनात बंदूक ठेवणारा पुरुष नाहीच, अशा फालतू माणसाबरोबर मी काम करणं अशक्य. सुप्रिया सुळेंची नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर टीका. बायकोच्या आडून सर्व उद्योग करणाऱ्या आणखी एका मंत्र्याची 6 महिन्यात विकेट पडणार. पक्षाच्या बैठकीत सुप्रिया सुळेंचं सूचक वक्तव्य. सुळेंचा रोख नक्की कुणाकडे, चर्चांना उधाण. येत्या काळात कुणाची विकेट जाईल हे काळ ठरवेल. हे महाविकास आघाडीचं सरकार नाही, आमचे सगळे मंत्री सक्षम. सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर अबोल मिटकरींसह नितेश राणे यांचीही प्रतिक्रिया. आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, त्यासाठी भाजपचेच काही लोक आम्हाला माहिती पुरवत आहेत. संजय राऊतांचा गौप्यस्फोट, तर 4 ते 5 मंत्र्यांची राजकीय विकेट जाणार, रोहित पवारांचाही दावा. ब्रह्मदेव आले तरी 5 वर्ष सरकारला कोणी धक्का लावू शकत नाही. विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. जयकुमार रावल अत्यंत भ्रष्ट मंत्री. रावल यांनी प्रतिभाताई पाटलांचीही जमीन लाटली. सर्व माहिती फडणवीसांना पाठवणार, संजय राऊतांचा इशारा. माजी आमदार अनिल गोटेंची मंत्री जयकुमार रावल यांच्या विरोधात तक्रार. रावल यांनी शासनाची 2,65,00,000ची फसवणूक केल्याचा आरोप. इथे फक्त छत्रपती शिवरायांचेच महिमा मंडन होणार, औरंगजेबाचे उदात्तीकरण नाही. मात्र कबरीला पुरातत्व विभागाने 50 वर्षांपूर्वी संरक्षण दिल्यानं दुर्दैवानं सरकारलाही ते देणं अनिवार्य. मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट. औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये विश्व हिंदू परिषदेची आंदोलनं, तर औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर आणत कोल्हापूरमध्ये बजरंग दल रस्त्यावर. महाराष्ट्रातून औरंगजेबाचं नामोनिशाण मिटवून टाका, पुण्यातील एका कार्यक्रमात भाजपच्या टी राजा यांचं वक्तव्य.